दिनांक 8/11/2024 रोजी आमने येथे भिवंडी ग्रामीणचे उमेदवार मान्य श्री शांताराम तुकाराम मोरे साहेब यांच्या शिंदे गटातील शिवसैनिकांनी आमने येथे सभा भरण्यात आली। या सभेमध्ये आमने लोणार परिसरातील शिंदे गटातील शिवसैनिक व शिंदे गटातील महिला शिवसैनिकांची हजार संख्येने उपस्थिती होती। या सभेचे आयोजक मान्य श्री आदेश रामदास जोशी, उप तालुका प्रमुख भिवंडी, प्रमुख पाहुणे मान्य श्री देवानंदजी थले साहेब, ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना मान्य श्री अरुण पाटील साहेब, संपर्क प्रमुख मान्य श्री इंद्रपाल तले साहेब, तालुका प्रमुख मान्य श्री श्रीधर खारीक, तालुका प्रमुख मान्य श्री ओम मुकादम, जिल्हा सचिव तसेच उप तालुका प्रमुख शाखा प्रमुखांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची जबाबदारी मान्य श्री बिपिन पांडुरंग टेकडीकर, शाखा प्रमुख आमने यांच्याकडे सोपवण्यात आली होती। मान्य श्री शत्रुघ्न दलवी, शाखा प्रमुख सावध, उपसरपंच आमने व तसेच मान्य श्री सरपंच तसेच लोणार गटातील सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते। राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन ठाणे जिल्ह्याचे बुलंद आवाज असणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी विधानसभेचे वारे वाहत असताना या विधानसभेमधील आपले उमेदवार शांतारामजी मोरे साहेब यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त या ठिकाणी एक छोटेखानी सभा आयोजित केली आहे। या सभेसाठी लोणार गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। तसेच व्यासपीठावर आपले आदरणीय देवानंदजी थले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सभा आपण आयोजित केल्या आहेत व आपले तालुका संपर्क प्रमुख आदरणीय अरुणजी पाटील साहेब, तालुका सचिव गुरुनाथ मात्रे, तालुका सचिव ओम मुकादम व पश्चिमचे तालुका प्रमुख श्रीधर खारे व सन्माननीय व्यासपीठ आज या ठिकाणी शांतारामजी मोरे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण सभा आयोजित केली आहे। या सभेसाठी इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, आज आपण बघितलं आहे की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जे केलेली कामं आपण बघत असाल। आज टीव्हीवर जर बघितला, प्रत्येक योजना म्हणजे सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचं काम या मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत केलं जात आहे। शासन आपल्या दारी असेल किंवा बाळासाहेब ठाकरे दवाखाना असेल किंवा वैद्यकीय मदत कक्ष असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, अशा एक ना अनेक योजना मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये केले जातात आणि तळागाळातील सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाते। त्यामध्ये लेख लाडकी असेल, लेख लखपती असेल, 1,01,000 रुपये तिच्या 18 वर्ष वयापर्यंत तिच्या खात्यामध्ये जमा होण्याचं काम हे मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून केलं जातं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या महाराष्ट्रामध्ये इतकी पॉवरफुल झाली आहे की आज समोरच्यांचे धाबे दणाणले आहेत। परंतु मित्रांनो, काम करत असताना आपण सर्वांनी एकजुटीने एक दिलाने काम केलं पाहिजे। आपण नक्कीच शिंदे साहेबांबरोबर असलेले मावळे हे मूडभर जरी असलो तरी पण आपली ताकद मात्र दाखवण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपण प्रत्येकाने केलं पाहिजे। आज जिथे म्हणतात ना, जिथे कमी असतात तिथे आपल्यासारखे आम्ही असतो, अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी केलं पाहिजे। आज ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिन्याला प्रत्येक बहिणीच्या खात्यावर 1500 रुपयाचं अनुदान देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलं। आज त्यांनी 2 महिन्याचे अधिकचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलं। हे असं काम यापूर्वी
कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं, परंतु तळागाळातील सर्व घटकातील समावेशक सर्वांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांना केले। अशा अनेक योजना असतील, समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, बुलेट ट्रेन असेल किंवा ट्रेनचे प्रकल्प असतील, असे अनेक नानाविधीचे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलंय। खास करून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या आमच्या बहिणी असतील त्या बहिणींनी विचार केला पाहिजे की ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या भावानी आमचा गौरव केला, आम्हाला सन्मान दिला, त्या प्रत्येक बहिणींनी त्या भगिनींनी मुख्यमंत्री साहेबांच्या प्रत्येक उमेदवाराला एक मत टाकून त्यांना विधानसभेवर पाठवण्याचं काम प्रत्येक बहिणींनी केलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये जोमाने काम करून शांताराम मोरे यांना निवडून आणण्याचं काम आपण सर्वांनी केलं तर नक्कीच शांताराम मोरे हे विधानसभेवर भगवा फडकवतील आणि आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीणची विधानसभा क्षेत्र आपण एक आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी देण्याचं काम करूया असं मी आश्वासन या ठिकाणी तुमच्याकडून घेतो। म्हणून त्यासाठी आपण या लोणार गटातून जास्तीत जास्त लीड देण्याचं काम केलं पाहिजे। आपण लोकसभेमध्ये बघितलं असेल आपल्याला लीड मिळालंय, परंतु मनासारखं लीड नाहीये। या वेळेला आपण 1500चं तरी लीड या लोकांना दिला पाहिजे। अशा पद्धतीचं काम माझ्या अंदाजामध्ये 7000 मतदान आपल्याला या वेळेला झालं पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली पाहिजे। रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून या गटामध्ये मेहनत करून आपण 7000 मतं देऊन 2000चा लीड आपण त्यांना दिला पाहिजे। अशा पद्धतीने काम करून सर्वांनी आपण शांताराम मोरे यांना तिसऱ्यांदा त्यांना निवडून देऊन आणि मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून पाहण्याची आपण संधी घेतली पाहिजे असं मला वाटतं। आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे व माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आज लोणार गटाच्या या लाडके जिल्हा प्रमुख देवानंदजी थले साहेब, त्याचप्रमाणे आपले संपर्क प्रमुख अरुणजी पाटील साहेब, तसेच पूर्वचे तालुका प्रमुख इंद्रपाल तरे साहेब, सचिव गुरुनाथ म्हात्रे, ज्ञानेश्वर मुकादम, ओम भाऊ सचिव आणि आपले मतदार बंधू भगिनी आणि आपले शिवसैनिक सर्व आपले पदाधिकारी लोणार गटातील, मी तुम्हाला सांगू इच्छितोय की ही लढाई जी आहे ती विकास आघाडी विरुद्ध महायुती, आपली महायुतीची जी सांगड आहे ही हिंदुत्वाची सांगड आहे। कारण आपल्याला हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ब्रीदवाक्य दिलेलं आहे, हिंदुत्वाचे विचार घेऊन आपण आज इकडे आलेलो आहोत। मी शांताराम मोरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर शांताराम मोरे का आणि कशासाठी, तर शांताराम मोरे यांचा स्वभाव शांत स्वभाव, त्यांचा एक मी छोटासा उदाहरण देतो। यासाठी उदाहरण देतो की इथले कार्यकर्ते हे आपलेच कार्यकर्ते आहेत। प्रचाराच्या माध्यमातून झालं तर त्यांचा स्वभाव नावाप्रमाणे शांताराम, तर शांत स्वभाव आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितोय की 2007 ला मी जेव्हा पंचायत समिती निवडून आलो त्यावेळेला त्यांची मिसेस सुद्धा माझ्या जोडीला सहकारी म्हणून पंचायत समिती त्या मोंडूल गटातून त्या देखील निवडून आल्या होत्या। मोंडूल गटातून निवडून आल्यानंतर मी 2009-10 ला सभापती झालो, परंतु त्या शांताराम मोरेंची मिसेस म्हणजे वहिनी साहेब यांनी कोणतीही लालसा किंवा कोणताही लालच न करता आम्हाला यो पद पाहिजे किंवा आम्हाला काही हवंय किंवा कोणती आमिष किंवा आम्हाला काहीतरी द्यावं असं एकही रुपयाचं आम्हाला कधीही त्यांनी सांगितलं नाही। परंतु त्यावेळेपासून पक्षनिष्ठ दाखवून आजच्या तारखेला आज ते आमदार 2 वेळा झाले, मागे जिल्हा परिषद सदस्य झाले, मिसेस पंचायत समिती सदस्य झाले। बघा चांगुलपणा हा देऊन जातो, कारण आज आमदार होणं ही पण एक चांगुलपणाची गोष्ट आहे।
त्यांनी लोकांना दुखवलेलं नाही. काही आमदारांचं, काही खासदार, आमदार, मंत्री झाले, त्यांचा जर विचार केला तर कितीतरी त्रास होता. परंतु ते आमदार साहेब एक असे, शांताराम मोरे साहेब असे आहेत की त्यांना कोणाला दुखवलं नाही. आणि कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर समजा एक काम नाही केलं तरी चालेल, परंतु गोरगरीब जनतेला त्रास नाही दिला पाहिजे, या जनतेला त्रास नाही दिला पाहिजे राजांनी. परंतु सांगायचं झालं तर 2000 करोड रुपयाची कामं देखील त्यांनी आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आणलेली आहेत. एवढं मोठं चांगलं कार्य त्यांचं असताना आज आपल्याला एवढंच सांगायचं आहे की शांताराम मोरेला का निवडून द्यायचं आहे. तर आपण मुख्यमंत्री साहेब हे लाडकी बहीण योजना आणून, मुख्यमंत्री साहेब हे सर्वांचे भाऊ झालेले आहेत, आपल्या महिला भगिनींचे. तर आपला सहकारी शांताराम मोरे जर निवडून आले तर याच्या पुढे ती स्कीम चालू तर राहीलच. परंतु मागच्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एक आव्हान केलं की जर याच्या पुढे सत्ता येणार आहेच, परंतु सत्ता जर आली तर 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, 3,000 होतील. आणि खरंच या 1,500 न 2,000 आपल्यासारखे जरा सक्षम मंडळी असतं त्यांना काय वाटत नाही, परंतु गोरगरिबासाठी, गोरगरीब माझ्या ताईसाठी ते 1,500 म्हणजे खूप आहेत. तिला घरासाठी ते लागणार 1,500 म्हणजे तिच्या परिवाराला एक तिच्या खात्यात डायरेक्ट येतात. कारण पैसे कोणत्याही स्कीमचे, पहिले राजीव गांधींचं एक हे होतं, सांगणं होतं की जर आम्ही तिकडनं 100 रुपये दिले तर 15 रुपये जनतेपर्यंत पोहोचतात, 85 रुपये खाल्ले जातात. तर आता तसं न होता महायुतीमधून पंतप्रधान मोदी साहेबांनी देखील जे कनेक्टिव्हिटी केली, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांची कनेक्टिव्हिटी जोडल्यामुळं आज आपले जे सरकारी जे पैसे आहेत ते डायरेक्ट आपल्या महिलेच्या खात्यावर जातात. मला सांगायचं एवढंच आहे की आपल्या या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 9 करोडच्या वरती आहे. तर जवळजवळ 5 करोड जनतेला याचा शासकीय लाभ मिळालेला आहे. शासकीय लाभामध्ये कोणता घर असं नाही की त्या घरामध्ये शासकीय योजना मिळाली नाही. आज 70 वर्षाचा काल जर बघितला, मागच्या 10 वर्षापासून जरी बघितला, तर या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी योजना, ज्या विविध शेतकऱ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपले मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आज आपण जर सर्व जोमाने चांगल्या त्यांच्या योजनांचा लोकांपर्यंत जर चांगला प्रचार केला तर आज आपले शांताराम मोरे साहेब उमेदवार आहेत, त्यांच्या बाबतीत जर आपल्याला व्यवस्थित प्रचार केला तर निश्चितच आपले उमेदवार शांताराम मोरे साहेब निवडून येतील. आणि 10 वर्षाच्या नंतर ही 5 वर्ष पुढचे मिळतील, ही हॅट्रिक होईल. नाही, हॅट्रिक मधून ते याच्या पुढे मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर राहिलेली जी उर्वरित कामं आहेत ती जिल्हा प्रमुख आपले देवानंदजी तले साहेब यांच्या नेतृत्वाने ती आपल्या गावोगावी पूर्ण होतील, यात कोणतीही शंका नाही आणि यात कोणतंही दुमत नाही. मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांच्या राजांना मानाचा मुजरा व्यासपीठावर उपस्थित संपर्क प्रमुख अरुणजी पाटील साहेब, तसेच तालुका प्रमुख इंद्रपालजी तरे साहेब, पूर्वेचे तालुका प्रमुख श्रीधरजी खारीक, व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे आमचे, आज या सभेसाठी शांताराम मोरे यांच्या महायुतीच्या सभेसाठी सर्व जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, आज तुम्ही सगळ्यांच्या मार्गदर्शन बघितलं की इथला उमेदवार महत्वाचा कोण आहे हे मला वाटतं आपण जास्त न बघता ह्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये ज्यांची कारकीर्द कमी वेळात आणि सगळ्यांपर्यंत पोहोचली, मला वाटते 35 देशांनीही त्यांची नोंद घेतली, असं जे नाव आहे ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. एक आणि एकच नाव की ज्यांच्याकडे बघून आपण मत द्यायला पाहिजे अशा प्रकारची माझी स्वतःची भावना आहे. कारण या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खरोखर मित्रांनो, जर काम करताना कुठला मुख्यमंत्री बघितला असेल
की किती तास ते झोपतात, किती तास आराम करतात हे कोणालाही कळत नाही. ते एका टायमिंगमध्ये तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात दिसतील, तर परत ठाण्यामध्ये दिसतील, तर उद्या म्हणजे किती जागेवरती जातात कार्यक्रमांना. आम्हाला विचार करतो की लाईव्ह बघताना शिंदे साहेब इकडे होते, आता इकडे कसे गेले. खरोखर म्हणजे ते लाईव्ह बघतो की आपल्या जवळचे मुख्यमंत्री आहेत, ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि मित्रांनो, करोनाच्या काळामध्ये आपली मंडळी काही आपण घरातून निघत नव्हतो, त्यावेळी साहेबांनी कितीतरी करोनाच्या पेशंटसाठी त्यांना धीर देण्यासाठी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांना मला वाटते 2 ते 3 वेळा करोनाही झाला, तरी मागे न हटणारा माणूस म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब. आज लोक त्यांना लोकनाथ बोलायला लागले, कारण खऱ्या अर्थाने लोकांसाठी सेवा करणारा माणूस आपल्याला लाभलाय आणि तो ठाणे जिल्ह्यातून आहे, याचा आपल्याला सगळ्यांना गर्व पाहिजे. आजच्या दिवशी आपण विचार केला तर त्यांनी चालू केलेलं त्यांच्या मातोश्रीच्या नावाने हॉस्पिटल असेल, लाडकी बहीण योजना असेल आणि अशा कित्येक योजना आहेत की त्यांनी केल्यात. लाडक्या भावासाठी योजना केली, शेतकऱ्यांसाठी योजना केली आणि खरोखर काम करणारा माणूस. आज मला वाटते आज भिवंडी तालुक्याला शांताराम मोरेच्या रूपाने 2000 कोटीचं निधी त्यांनी पास केलंय. खरोखर त्यांचं प्रेम या भिवंडी तालुक्यावरती आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका असेल की आपण प्रत्येक वेळी उमेदवार बघून मतदान करतो की हा उमेदवार काय, तो उमेदवार काय. पण मला वाटतं कधीतरी आपण हिंदू आहोत, तो हिंदुत्ववादी मतदान या महायुतीला केलं पाहिजे, असं मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान असेल. आजच्या दिवशी वारकरी संप्रदायासाठी पंढरपुरात जाऊन मी फर्स्ट टाइम असं बघितलं की 4 दिवस अगोदर मुख्यमंत्री बुलेटवरती फिरतो असे हे वारकरी मला येऊन जेव्हा सांगतात, तेव्हा खरोखर एखादा सरपंच कुठली व्यवस्था बघायला जात नाही आणि अशा ठिकाणी मुख्यमंत्री गाडीवर फिरतो, हे तुमचं आमचं खरोखर भाग्य आहे. आज ते बैठकीतून सामान्य माणसांच्या आपल्या सद्गुरूंच्या बैठकीतून बसून साधेपणाने मला वाटते त्या बैठकीतल्या लोकांचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे की ते या पदावर पोचले. आणि ते नेहमी सांगतात की मी जी सेवा केली त्याचे ते लोकांचा आशीर्वाद होतं आणि मला आज मी मुख्यमंत्री पदावर सर्वसामान्य माणसातला माणूस म्हणून काम करतो. तर असे सीधे साधे मुख्यमंत्री मला वाटतं भिवंडीतून जर आपण शांताराम मोरेच्या रूपाने जर एक आमदार दिला तर मला असं वाटतं की रामाचं सेतू बांधताना ज्या पद्धतीने एका खारीने चिमुटभर माती टाकलेली आणि तिचं नाव इतिहासात आलं की त्या सेतूमध्ये तिचाही कुठला तरी हिस्सा होता, तेव्हा शांताराम मोरे साहेबांना आपण निवडून जर दिल्यानंतर की आपलाही आदरणीय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यात या भिवंडी तालुक्याचा खारीचा वाटा असेल एवढं नक्की. आजच्या दिवशी मित्रांनो, आज आपण जे बघतो या जिल्हा परिषद गटामध्ये आमचे तालुका प्रमुख या जिल्ह्यातले आहेत, तेव्हा त्यांनी जो आकडा सांगितला की मी 1500 मताने तरी लीड देईन, तर मला वाटते त्यांची जबाबदारी 3000 मताने आहे आणि 3000 मतांचं लीड तुम्ही द्याल अशा प्रकारचं मला आज वाटतं. आणि तुम्हाला खरोखरच मी मागच्याही याच्यामध्ये सांगितलं की जो गट पण जास्तीत जास्त शांताराम मोरेच्या याच्यामध्ये देईल त्या गटाला आम्ही नक्कीच, आता आम्ही ते बक्षीस स्वरूप बोलता येत नाही तर नक्कीच तो आकडाही बोललो असतो मी, पण माझ्या मनात आहे त्या लोकांना काम केल्याचं समाधान वाटेल अशा प्रकारचं त्यांचं आम्ही योगदान आणि त्यांचा सत्कार करू अशा प्रकारचं आजच्या दिवशी मी ग्वाही देतो. आणि या लोणाड गटामध्ये खूप म्हणजे कट्टर शिवसैनिक हा या इथला आजचा बरीच वर्षाचं ब्रीदवाक्य आहे की हा एकच गट असा आम्ही बघितलंय की जो नेहमी शिवसेनेला लीड देतो आणि चांगल्या प्रकारचं इथं काम होतं. घराघरात शिवसेना आहे, शिवसेना आणि धनुष्यबाण हे अतूट नातं आहे इथल्या लोकांचं. तेव्हा मला वाटतं की तुम्हाला शिवसेनेबद्दल आणि उमेदवाराबद्दल काय सांगायची गरज नाही. उमेदवार 10 वर्ष निवडून आल्यात आणि मला वाटतं पहिलं लीड देण्याचं इथूनच काम होईल, इथूनच सुरुवात होईल अशा प्रकारची माझी भावना आहे. आणि आजच्या दिवशी आज तुम्ही इथे कमी वेळात एवढी मंडळी पोहोचली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि महायुती आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर भाजप आहे, श्रमजीवी आहे, राष्ट्रवादी आहे. तेव्हा सगळे पक्ष आपण एक मूठ बांधून या प्रत्येकाने खांद्याला खांदा लावून सगळ्यांना घेऊन जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही काम कराल अशा प्रकारचं काम झालं पाहिजे चांगलं. आणि परत एकदा शांताराम मोरे यांची हॅट्रिक होईल याच्यात दुमत नाही. आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना
आजच्या 20 तारखेसाठी आता 15 दिवस राहिल्यात, आपल्याला 15 पण कमी राहिल्यात. पण मला वाटते तुम्ही दिवस रात्र काम करून चांगलं रिझल्ट द्याल. आणि मला असं वाटतंय तुमच्यापेक्षा जास्त मला वाटते ही परीक्षा इथल्या तालुका प्रमुखांची आहे. आणि त्या तालुका प्रमुखांना हा आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या गटामध्ये किती लीड जास्त काढावं, हा त्यांना आव्हान आहे. आजच्या दिवशी आज आपण सर्व शिवसैनिक इथे जमलो आणि पुढच्या वाटचालीसाठी जे पण नियोजन असेल ते तालुका प्रमुख तुम्हाला सांगतील. आज आम्ही इथेच थांबतो, 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.